चला आज आपण आहे ना सर्वात पहिले तर आपलं घरगुती रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे ना आपण गवारीच्या शेंगांचा ठेचा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी ना 10-12 हिरवी मिरची घेतली आहे आणि चांगल्या 20 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, थोडे जिरे घेतलेले आहेत. आता आपण आहे ना गॅस चालू करू. शेंगा छानशा पहिले ना भाजून घ्यायच्या आहेत. ह्या बघा आपलं कढई तापली आहे. आता आपण थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये. हे शेंगा आपलं तेल आता तापलेलं आहे. आपण हे शेंगा आहे ना ह्याच्यामध्ये चांगल्या भाजून घ्यायचं. शेंगा आहे ना आपण चांगलं परतू द्यायचं. चांगलं परतलं ना की म्हणजे त्याचा इतकं सुंदर होतं ना तुम्ही सांगत नका. तुम्ही पण एकदा माझी रेसिपी बघून असं ट्राय करा, तुमच्या तोंडाला पाणी सुटत. आपल्या शेंगा आहे ना भाजूपर्यंत आहे ना आपण हा मसाला इथं खरबत्यात कुटून घेऊ. बघू शकता आपल्या आहे ना ठेचा करण्यासाठी ना हिरवी मिरची आणि लसूण मी ठेचून आवडजवळ घेतलेलं आहे. आता आपण आहे ना आपल्या शेंगा झाल्या की ते आपण आवडजवळ ठेचून घ्यायचं आहे, नंतर फ्राय करायचं आहे. बघा आता ह्या अशा पद्धतीने ना शेंगा मस्त भाजून घ्यायच्या. मग आहे ना आपण यांना काढून घेऊ. खलबत्त्यामध्ये ना ठेचायच्या चांगल्या आवडजवळ. खलबत्त्यामध्ये ना असं काढून घ्यायचं आणि ना ह्याला हाबडदबड मस्त ठेचून घ्यायचं. तोपर्यंत आपण गॅस बंद करू. अशा ठेचून घ्यायच्या हाबडदबड आणि मग पुन्हा एकदा थोडं तेल टाकून फ्राय करायचं. मी आहे ना आबडधबड अशा शेंगा आहे ना कुटून घेतलेल्या आहे. आपण आहे ना आता याला फोडणी देऊ. आता तुम्ही बघाल म्हणशाल की कढई का बरं काळी झाली, आपण त्याच्यामध्ये शेंगा भाजल्या म्हणून ती तशी झाली. आता आहे ना आपण त्याच्यामध्ये थोडं तेल टाकूया. तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये कुटलेली जिरं, हिरवी मिरची आणि लसूण जास्त टाकायचं म्हणजे चव अगदी भन्नाट होते. मी याच्यामध्ये ना असं तळून घेतलं हिरव्या मिरच्या आणि लसूण छान अशा परतू द्यायच्या. त्याच्यानंतर आहे ना आपल्याला मिरची आता आपली मस्त फ्राय झालेली आहे. आपण आता चवीनुसार मीठ टाकूया त्याच्यामध्ये. तुम्ही एकदा ट्राय करा हा ठेचा माझ्या पद्धतीनं. बघा तुम्ही खरंच न खाणारे लोक पण खायला लागतील. आमच्या घरामध्ये भाजी जर केली तर कोणीच खात नाही. मग मी म्हटलं चला आता आपण आहे ना आज दुसऱ्या पद्धतीने आपण ठेचा करूया. ठेचा जर केला ना तर मला सुद्धा उरत नाही, इतकं लगेच पटकन संपून जातो. बघा असं मी ठेचून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये. आता आपल्याला आहे ना हा फक्त फ्राय करायचा आणि वरतून आहे ना थोडी कोथिंबीर सोडायची. मग तुम्ही सांगूच नका आपल्या ठेच्याची चव. आणि थोडा झणझणीतच बनवायचा ठेचा आणि त्याच्यासोबत घ्यायची बाजरीची भाकर नाही तर ज्वारीची भाकर. मग काय ती गोष्टच काढू नका. तुम्ही बघा असं आहे ना होऊ द्यायचं बरं का मस्तपैकी बारीक मंद गॅसवरती थोडा वेळ, 1-5 मिनटं आणि परतवत राहायचं. आता आपला ठेचा आहे ना होत आलेला आहे. आपण थोडी आहे ना कोथिंबीर टाकूया याच्यावरती आणि आमची पाती करून द्यायची. आता आपण आहे ना आपला ठेचा काढून घेऊ डिशमध्ये.